सातारा जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत काय घडलंय संपूर्ण महाराष्ट्राने पाहिलंय आणि त्याच्यावर सांगणारे अनेक व्हिडिओ आम्ही आमच्या चॅनलला केलेत. त्यामुळे या व्हिडिओत त्याची चर्चा करायची नाही. पण सध्या एक चर्चा सुरू आहे त्याच्याबद्दल आपण बोलणार आहोत. ती म्हणजे जिल्हा परिषद अध्यक्षांची निवड पुन्हा होणार, भाजपचे प्रयत्न फोल ठरणार, राष्ट्रवादीच्या ज्या नेत्यांनी भाजपला मदत केली त्यांच्यावर सध्या अपात्रतेची टांगती तलवार आहे. त्यामुळे या नेत्यांवर कारवाई झाली तर मग भाजप काय करणार, अशा सगळ्या चर्चा सुरू आहेत. पण इथे एक मुद्दा लक्षात घ्यायला हवा की जरी 3 ते 4 सदस्य अपात्र झाले तरी त्यात काही मोठा फरक पडेल असं चित्र दिसत नाही. कारण भाजप हा नेहमीच प्रत्येक परिस्थितीसाठी तयार असलेला पक्ष आहे असं त्यांच्याकडून सांगितलं जातं. आता अपात्रतेची कारवाई झाली तर ती एक प्रक्रिया, ती लगेच काही होत नाही. कधी कधी ती लांबते तर कधी कधी घडवून आणलीच जात नाही म्हणजे असा आरोप विरोधक करत असतात. तसंच याआधी अनेक ठिकाणी जिल्हा परिषदेसंदर्भात अपात्रतेची मागणी करण्यात आली, पण त्यावर प्रत्यक्ष कारवाई व्हायला किती वर्ष लागली हा प्रश्न अजूनही आहेच. म्हणून आता मुख्य प्रश्न असा आहे की सातारा जिल्हा परिषदेत खरंच सत्ता जाऊ शकते का? भाजपनं जे सगळं केलं त्याच्यानंतर काय होऊ शकतं? अपात्रतेची कारवाई होईल का? त्याच्यासाठी किती वेळ जाईल? चला बोलूयात. नमस्कार, मी संजना. कट टू कट मध्ये आपलं स्वागत. सातारा जिल्हा परिषदेच्या 65 गणांसाठी आणि पंचायत समितींच्या 129 गणांसाठी 67.80% मतदान पार पडलं. 65 पैकी भाजपकडे 27 जागा होत्या तर 33 जागांची गरज होती. राष्ट्रवादीकडे 20 आणि शिंदे शिवसेनेचा गट 15 यांनी एकत्रित भाजपला रोखण्याचा प्रयत्न केला. मात्र मतदानाच्या वेळी राष्ट्रवादीचे 3 आणि शिवसेनेचे 2 सदस्य भाजपनं फोडले. एका अपक्ष सदस्याचाही पाठिंबा मिळाला आणि 33 मतं मिळवून सत्ता काबीज केली भाजपनं. यानंतर 4 एप्रिललाही सभापती पदाच्या निवडणुका पार पडल्या आणि जिथं भाजपसोबत गेल्यानं राष्ट्रवादीच्या नेत्यांना सभापतीपदाची संधीही मिळाली. आता बघा, या सगळ्या घडामोडीनंतर फुटलेल्या राष्ट्रवादीच्या 3 सदस्यांना अपात्र ठरवावं अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसकडून जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली आहे. मंत्री मकरंद पाटील यांच्या सूचनेनुसार गटनेते उदय कबुले यांनी ही याचिका दाखल केली. यावेळी त्यांनी स्पष्टपणे सांगितलंय, भाजपने राष्ट्रवादीचे 3 आणि शिवसेनेचे 2 सदस्य आपल्या बाजूला वळून 33 ही मॅजिक फिगर गाठली. लोकशाही प्रक्रिया धाब्यावर बसून ही निवड झाली असा आरोप करत राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेच्या जिल्ह्यातील नेत्यांनी या विरोधात याचिका दाखल करण्याचा निर्णय घेतला आणि ही याचिका आता जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर करण्यात आली. आता कारवाई नेमकी कोणावर होऊ शकते तर त्याकडेही लक्ष देणं महत्त्वाचं आहे. तर बघा, राष्ट्रवादीच्या अध्यक्ष उपाध्यक्ष निवडीवेळी काढण्यात आलेल्या व्हीपचं उल्लंघन झालं. यामध्ये खेड गटातील सदस्य कामेश कांबळे यांनी व्हीपकडे दुर्लक्ष केलं. जेव्हा हा सगळा राडा झाला जेव्हा त्यांना सभागृहात नेण्यात आलं तेव्हा आपण स्वतःहून हात वर केला नाही तर जबरदस्तीनं शेजारच्यानं आपला हात वर केला असं त्यांनी सांगितलं होतं. मात्र सभापती निवडीच्या वेळी ते अनुपस्थित राहिले, त्यामुळे त्यांच्यावर कारवाई होणार आहे. तसेच बुध गटातील लता कर्णेच्या सगळ्यात आधी फुटल्या होत्या त्यांच्यावर आणि गुणवरे गटातील ऋतुजा जगताप यांच्यावरही पक्षाचा व्हीप न पाहता भाजपला मतदान केल्यामुळं या 3 सदस्यांना अपात्र ठरवावं अशी मागणी करणारी याचिका आता अधिकृतपणे दाखल करण्यात आली आहे, जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठवण्यात आली आहे. त्यामुळे त्यांच्यावर आता सध्या अपात्रतेची टांगती तलवार आहे असं म्हटलं तरी हरकत नाही. तसेच शिवसेनेच्या सदस्यांनी व्हीप मोडल्याच्या आरोपांवरून त्यांच्यावर कारवाई करावी अशी ही याचिका जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठवण्यात आली. म्हणजेच आता राष्ट्रवादी आणि शिवसेना दोन्ही पक्षांनी अधिकृतपणे ही प्रक्रिया सुरू केली आहे असं म्हणायला हरकत नाही. यावरच बोलताना राष्ट्रवादीकडून सांगण्यात आलं की जिल्हाधिकारी निर्धारित वेळेत यावर निर्णय देतील अशी अपेक्षा आहे. पुढील 6 महिन्याच्या आत निर्णय व्हावा यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत. महत्त्वाचं म्हणजे या दरम्यान जिल्हाधिकाऱ्यांची बदली झाली तरी या सुनावणी प्रक्रियेवर कोणताही परिणाम होणार नाही असंही राष्ट्रवादीकडून सांगण्यात आले. आणि या संपूर्ण प्रकरणात जिल्हाधिकाऱ्यांचा निर्णय झाल्यानंतर संबंधित पक्षांना उच्च न्यायालयात अपील करण्याचीही मुभा असेल आणि शेवटी अंतिम निकाल हा उच्च न्यायालयातून लागेल असंही स्पष्ट करण्यात आलं. आता बघा, याच गोष्टीला पुढे धरून सांगायचं झालं तर एक गोष्ट स्पष्ट आहे की कोणत्याही प्रकारची सुनावणी सुरू झाली की त्याला तारखा पडत जातात, तारखांवर तारखा लागत जातात आणि प्रक्रिया लांबतच जाते. आता नुकतंच बघितलं तर राज्यात एकदम तडाखेबाज पद्धतीनं जवळपास 25 जिल्हाधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्यात. म्हणजे अधिकार बदलणं ही काही नवीन गोष्ट नाहीये, ती सतत सुरू असणारी प्रक्रिया. साताराचंच उदाहरण घ्या. 2023 मध्ये अचानक इथल्या जिल्हाधिकाऱ्यांची बदली झाली आणि त्यानंतर 2025 मध्ये पुन्हा एकदा जिल्हाधिकारी बदलण्यात आले. म्हणजे 2 ते 3 वर्षाच्या आतच 2 वेळा बदल झाले. मग प्रश्न इथं निर्माण होतो की अपात्रतेची प्रक्रिया सुरू असताना पुन्हा जिल्हाधिकारी बदलले जाणार नाहीत याची खात्री कोण देणार? आणि जर बदल झालाच तर नव्या अधिकाऱ्यांना सगळं प्रकरण पुन्हा समजून घ्यावं लागणार.
त्यानंतरच पुढची सुनावणी होणार, म्हणजे प्रक्रिया परत लांबणार हे जवळपास निश्चित आहे. म्हणूनच राष्ट्रवादीने हे अधोरेखित केलं की जिल्हाधिकारी बदलले तरी सुनावणी सुरू राहणार, पण वेळ लांबणार हे नक्की. म्हणून याचा प्रक्रियेवर काही परिणाम होणार नाही असं जरी सांगितलं जात असलं तरी प्रत्यक्षात पाहिलं तरी प्रत्येक बदल हा वेळ वाढवणारा ठरतो. आणि इथंच या संपूर्ण प्रकरणाचा खरा ट्विस्ट आहे. आता अजून एक उदाहरण द्यायचं झालं तर काही वर्षापूर्वी जी बीड जिल्हा परिषदेची निवडणूक पार पडली, तिथं भाजपची सत्ता आणण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसमधून बंड करून सुरेश धस यांनी याच 5 जिल्हा परिषद सदस्यांना भाजपला मतदान करून घेतलं. या मतदानामुळे जिल्हा परिषदेत भाजपची सत्ता आली. त्यानंतर पक्षांतर बंदी कायद्यान्वये राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सोनवणे यांनी या 5 जिल्हा परिषद सदस्यांवर अपात्रतेची कारवाई करावी यासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार केली. पण त्याचं पुढे काय झालं? पुढच्या निवडणुका येऊपर्यंतचा निकाल हवा तसा आला असं म्हणलं तरी काय आला नाही असं म्हणावं लागेल. त्यामुळे आता सातारा जिल्हा परिषदेत इतक्या गोष्टींनंतर मिळालेली सत्ता भाजप अशी कशी जाऊ देईल हे देखील मोठा प्रश्न आहे. त्यामुळं ही सत्ता तरी सध्या जाईल किंवा अपात्रतेची कारवाई झाल्यानंतर काही फरक पडेल असं तरी वाटत नाही. मात्र सध्याच्या सुरू असलेल्या परिस्थितीवर तुमचं मत काय? भाजपची जिल्हा परिषदेवरची सत्ता जाईल का? काय वाटतं? कमेंटमध्ये कळवायला विसरू नका.